व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, शाळेमध्ये अनेक जण दांड्या मारतात. घरी सांगतात की शाळेत चाललेलो आहे, मात्र शाळेत जात नाहीत. उंडारक्या करत हिंडत असतात इकडे तिकडे. म्हणजे अभ्यास करायचा नाही, अभ्यास न करता परीक्षेला बसायचं आणि नापास झाल्यानंतर जो कोणी चांगल्या मार्कांनी पास झालेला आहे त्याला हिणवायचं, त्याला चिडवायचं आणि म्हणायचं की तू चिटिंग करून पास झालेला आहेस. स्वतःतले दोष जे आहेत ते कधीच बघायचे नाही, मात्र इतरांच्या यशाकडे बघून जळफळाट होतो. म्हणून मग त्यामध्ये काहीतरी खुसपट काढायचं अशी सवय अनेकांना असू शकते. मुळात काही जणांना तर आहेच. राजकारण सुद्धा यापेक्षा काही वेगळं नाहीये मित्रांनो. अभ्यास करायचा नाही, एखाद्या विषयावर व्यवस्थित त्याचं नेमकं परामर्श काय आहे त्या विषयाचा तो जाणून घ्यायचा नाही आणि मग बडबड करत बसायची. जर काम पूर्णत्वास गेलेलं असेल तर त्याचं क्रेडिट घ्यायचं आणि जर काम सुरू असेल, होत असेल तर त्याच्यामध्ये खोसपटं काढायची. त्यातल्या चुका ज्या नाहीयेत त्या पण दाखवत बसायच्या. हे असले कामं काही रिकाम टेकडे आमदार करतच असतात. अर्थात हे रिकाम टेकडे सगळे विरोधात बसलेलेच असतात म्हणा. त्यापैकीच एक रिकाम टेकडे आमदार आहेत आपल्याकडे, ज्यांना अख्खा महाराष्ट्र पेंग्विन म्हणून ओळखतो आणि राष्ट्रीय स्तरावर यांना पप्पू क्रमांक 2 असं म्हटलं जातं. अर्थातच आदित्य उद्धवराव ठाकरे. आदित्य ठाकरे हे त्या मुलांपैकी आहेत जे शाळेत जात नाहीत, अभ्यास करत नाहीत, वस्तुस्थिती कधीच समजून घेत नाहीत, जाणून घेत नाहीत, उमजून घेत नाहीत, मात्र आरोप करायला सतत पुढे असतात. आरेचं कारशेड पुढे आले, लहान लहान मुलं घेऊन आले हो विरोध दर्शवण्यासाठी. यांच्यावर बालमजुरीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. कशाला पाहिजे तुम्हाला लहान पोरं आंदोलन करण्यासाठी? लहान पोरं कशाला पाहिजे? तुमचे वडापाव सैनिक आले नाहीत का तेव्हा? का वडापाव द्यायला सुद्धा पैसे नव्हते तुमच्याकडे? लहान पोरं घेऊन जायची काय गरज होती? त्याच्यानंतर बघा कोस्टल रोड. कोस्टल रोडचं सगळं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. कोर्टामध्ये जाऊन 6 वेळा 8 वेळा सगळ्या परमिशन्स गोळा केलेल्या आहेत. कोस्टल रोड पूर्ण झाला. पण ह्यांनी काय केलं? यांचे पिताश्री जेव्हा मूर्खमंत्री होते, स्वतःच बोललेले, मी मूर्खमंत्री होतो तेव्हा असं झालं होतं म्हणून भाषण करत असताना, तेव्हा गुपचूप बायको लेकरू घेऊन कोस्टल रोडचं तिथे गेले, कुदळ मारलं आणि म्हणे शुभारंभ. असा असतो शुभारंभ? अजिबातच नाही. नंतर मग प्रेझेंटेशन देत असताना आपले आदित्यराव म्हणजेच पेंग्विन उसळ्या मारून सांगू लागले की बघा 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 कोस्टल रोड आम्हीच केलेला आहे. आणि त्याचं क्रेडिट यांनी घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट यांनी स्वतःकडे घेतलेलं आहे मित्रांनो. मात्र हे सगळं फोल आहे. कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आपण आतापर्यंत ज्या सेवा समाजासाठी देत आलेलो आहोत, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी, कर्कग्रस्त रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तशीच एक मोठी सेवा आपण आता अंमलात आणणार आहोत. ती म्हणजे वृक्ष लागवडीची. आपल्या स्वकीयांसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी एक झाड एक कुंपण आपल्याला निश्चितच लावता येऊ शकतं मित्रांनो. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान या सत्कर्मामध्ये द्यावं वाटतंय ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची पावती बनवता येईल आपल्याला. काळाची गरज ओळखा मित्रांनो आणि माणुसकीचं दर्शन घडवण्यासाठी पुढे या. आदित्य ठाकरे यांनी एक गोष्ट मध्यंतरी केलेली होती, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेले प्रोजेक्ट्स जसे जसे पूर्णत्वास गेले त्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी त्या सगळ्या प्रोजेक्ट्सचं क्रेडिट घ्यायला सुरुवात केली, सगळ्या गोष्टींचा. त्यानंतर हे जेव्हा पर्यावरण मंत्री होते, बघा, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री होते कॅबिनेटमध्ये आदित्य ठाकरे. मात्र दावोसला जेव्हा ती समिट झाली, इकॉनॉमिकल समिट, कॉमर्स समिट, तेव्हा आदित्य ठाकरे गेले. का? आदित्य ठाकरे काय मुख्यमंत्री होते? आदित्य ठाकरे अर्थमंत्री होते का? आदित्य ठाकरे उद्योग मंत्री होते? नाही, पर्यावरण मंत्री होते, पर्यटन मंत्री होते. म्हणून पर्यटनाला गेले ते दावोसला. जाता जाता लंडनला थांबले.
बरं सोबत कोणाला घेऊन गेले जाताना? प्रियंका चतुर्वेदीला. तिचा काय संबंध? ती राज्यसभेवरची खासदार होती तेव्हा. महाराष्ट्रातल्या कॅबिनेटमध्ये तिचा दर्जा काय? काहीच नाही, शून्य. पण प्रियंका चतुर्वेदीला हे दावोसला घेऊन गेले, तिकडे बर्फ खेळले आणि आले. त्यानंतर जेव्हा सत्ता बदल झाला आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकडे गेले दावोसला, तेव्हा यांनी टीका केली की इथल्या कंपन्या आहेत, महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या कंपन्या, त्यांच्यासोबत इथल्या इथे करार करता येऊ शकत होते, मग दावोसला जाण्याची गरज काय होती? मग तुमची तरी काय गरज होती? तुम्ही तर पर्यावरण मंत्री होते, पर्यटन मंत्री होते, मग तुम्ही का गेला होता? आणि तुम्ही जाऊन काय केले तिथे करार? त्यातला एक तरी करार अंमलात आला का? नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी तिकडे जाऊन जे करार केलेले आहेत ते आता दृष्टिक्षेपात आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटी रुपयांचे प्लॅन्स उभे राहत आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या MIDC उभ्या राहतात. हे कसं शक्य होतंय? तर काम केलंय ना, त्याच्यामुळे शक्य होतंय. पण याचं क्रेडिट सुद्धा आदित्यला घ्यायचंय. आता नुकतीच मुंबईमध्ये DPDCची मीटिंग झाली मित्रांनो. DPDC म्हणजे जिल्हा नियोजन समिती. या जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत, खासदार आहेत, अधिकारी वर्ग जे आहेत, प्रशासनातले जे अधिकारी आहेत, IAS आहेत, तहसीलदार आहेत, हे सगळेजण उपस्थित असतात. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, खासदार, आमदार हे सगळेजण असतात तिथे. का? तर जिल्ह्याचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये हे सगळेजण होते, पालकमंत्र्यांपासून सगळेजण होते. फक्त एक व्यक्ती नव्हता, तो म्हणजे पेंग्विन. मारली दांडी. मग आता त्या जिल्हा नियोजन समितीच्या त्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय, नेमकं काय घडलंय, याची यांना सुतराम तरी कल्पना असेल का? यांनी यांचा माणूस पाठवला होता तिथे, हे बघ रे, जा काय म्हणतायत ते जरा बघ आणि नंतर सांग मला, ब्रीफ कर. असं नाही होऊ शकत ना. तुमच्या जागी तुम्ही दुसऱ्याला कोणाला नाही पाठवू शकत तिथे. तर ती शक्यता नाहीये. मुळात जिल्हा नियोजन समितीला बैठकीला दांडी मारण्याचं आदित्यचं कारण काय? काहीच कारण नाही, आळस. आता काय होईल? जिल्हा नियोजन समितीमध्ये जे ठराव पास झालेले आहेत ते अंमलात यायला सुरुवात होणार आणि ते अंमलात यायला सुरुवात झाली की हे बोंबा मारायला सुरुवात करणार. बोंबा कशा? बघा बघा बघा, सिमेंट रोडमध्ये पैसे खाऊ लागले, बघा बघा बघा, गार्डनमध्ये पैसे खाऊ लागले, बघा बघा बघा, मेट्रोमध्ये पैसे खाऊ लागले, ह्याच्यात खाल्ले, त्याच्यात खाल्ले, नुसते आरोप करत राहायचे. माहिती तर काहीच नाही कशाचीच. मध्यंतरी ते घाटकोपरला होर्डिंग कोसळलं होतं, त्याच्यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्यावर यांनी ताशेरे ओढायला सुरुवात केली होती. पण नंतर मुख घेऊन गप बसावं लागलं. त्याचं कारण असं आहे की त्या होर्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट यांनीच दिलं होतं त्या भिंडे नावाच्या माणसाला, आणि तो पूर्वाश्रमीचा शिवसैनिकच निघाला दुर्दैवानं. यांचं दुर्दैव ते. त्याच्यामुळे मुख घेऊन गप बसावं लागलं यांना. हेच जर आदित्य ठाकरे DPDCच्या मीटिंगला उपस्थित असते तर 4 चांगले मुद्दे त्यांना समजलेले असते, त्यावर त्यांना भाष्यही करता आलं असतं अभ्यास करून. पण आम्हाला अभ्यास करायचाच नाहीये. आम्हाला आमच्या पिताश्रींप्रमाणे बेताल बोलत सुटायचं आहे. आणि हेच बेताल बोलणं लोकांच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. म्हणूनच यांच्या लोकप्रियतेला घसरण लागलेली आहे. केवळ वंदनीय आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे आडनाव आहे म्हणून थोडंफार काहीतरी यांचं राजकारण चालू आहे. पण 2029ला यापेक्षा आणखी दाणादाण होऊ शकते मित्रांनो. यापेक्षाही अजून खूप रसातळाला हे लोक जाऊ शकतात. खालच्या थराला तर हे ऑलरेडी पोहोचलेलेच आहेत. निर्ढावलेपणा तर इतका आहे की ज्यांना नावं ठेवतात, ज्यांना शिव्या देतात, त्यांच्याच दारामध्ये नंतर कटोरा घेऊन जातात. बुधवारी रात्री 2 वाजता उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर काय करत होते? पप्पांना विचारलं असेल का पेंग्विनना एकदा तरी? तेव्हा पेंग्विन घरी होता का? हाच मुळात प्रश्न आहे मातोश्रीवर. कारण ह्यांना नाईट लाईफ सुधरू देत नाही ना. ह्यांना ते बॉलिवूडच्या पार्ट्या, मोठमोठ्या पार्ट्या त्या कराव्या लागतात यांना. इथून तिथून हे सगळेजण मित्रांनो पार्ट टाइम राजकारणी आहेत. सिरियसली पार्ट टाइम राजकारणी आहेत. हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर भावनिक साथ घालण्यासाठी म्हणून साथ घालत असतात. मराठी अस्मिता, मराठी माणूस, मुंबई तोडण्याचा डाव.
ती घासलेली कॅसेट खूप वर्षांपासून ऐकत आलेले लोक, त्याचा आता काही परिणाम होत नाहीये. कदाचित याचंही यंदा फ्रस्ट्रेशन आलं असावं. वैफल्यग्रस्त झालेले सध्या बाप बेटे दोघही. काय करावं हे सुचत नाहीये राजकारणामध्ये. तिकडे आदित्यच्या डोक्याला वेगळाच ताप झालेला आहे. पेंग्विनला कुठल्याही टर्मवर कुठल्याही पद्धतीने सगळ्यात अगोदर कोणाचा काटा काढायचा असेल तर तो संजू काकाचा म्हणजेच भोंग्याचा. झाकण झुल्याला कधी एकदा संघटनेमधून शिवसेनेमधून उभाटा गटातून हाकलतो असं आदित्य ठाकरे यांना झालेलं आहे. आणि ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. नाकापेक्षा मोती जड झालेला आहे मित्रांनो. म्हणता 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 ह्या भोंग्यानं झाकण झुल्यानं स्वतःची एक वेगळी लॉबी करून ठेवली आहे उभाटा गटामध्ये. आणि त्याच लॉबीच्या दबावामुळे ह्यांचं जे कार्याध्यक्ष पद आहे ना ते थोडंसं लांबलंय पप्पू नंबर 2चं. तो राग सुद्धा मनामध्ये आहेच आदित्यच्या. आदित्यने एक काम सगळ्यात पहिले करावं. ही जी लॉबी बंद चालली आहे ना उभाटा गटामध्ये, याकडे जास्त लक्ष द्यावं. फडणवीस काय करतायत, शिंदे काय चुका करतायत ह्याकडे न बघता पहिले आपल्या पक्षाकडे बघा म्हणावं. आपल्या ह्या उरल्या सुरल्या टोळीकडे. ही टोळी ही मोठ व्यवस्थित बांधता येते का याकडे थोडंसं गांभीर्यानं लक्ष देणं खूप गरजेचं आहे सध्या अदुबाळाला. असंही आता अदुबाळ सध्या दुःखात आहे. कारण त्यांच्या प्रिय मैत्रीण, त्यांच्या राजकीय गुरु गाईड प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेवर जाऊ शकल्या नाहीयेत. हा धक्का अजूनही कदाचित अदुबाळाला पचलेला नसावा. म्हणूनच त्या विरहामध्ये किंवा त्या दुःखाच्या भावनेमध्ये यांनी त्या डीपीडीसीच्या बैठकीला जाणं टाळलं असावं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? डीपीडीसीच्या बैठकीला न जाणं यामागचं अदुबाळाचं कारण काय असू शकतं? म्हणजे प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ शकला नाहीत हे दुःख, की अजून काही वेगळं? म्हणजे नाईट लाईफ अमकं तमकं काही असू शकतं. तुमचं जे काही मत आहे ते कमेंटमध्ये निश्चित मांडा आणि बिंदास मांडा. काही प्रॉब्लेम नाहीये बॉस. आपला कमेंट बॉक्स जो आहे तो सतत ओपन असतो सगळ्यांसाठी. आपण सगळ्यांच्या मतांचा आदर करत असतो. फक्त कमेंट करत असताना भाषा शैली थोडीशी चांगली असावी अशी एक माफक अपेक्षा आहे. तेव्हा कमेंट करायला अजिबात विसरू नका. जाता जाता परत एकदा विनंती आहे, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत, कर्कग्रस्त रुग्ण त्यांची औषधं, अन्नदान, विद्यार्थ्यांचं शिक्षण, शेतकऱ्यांची घरं बांधून देणं, त्यांच्या कुटुंबाला आधार देणं, हे आपण नित्य नियमानं करत आलेलो आहोत, पुढेही करणार आहोत. सोबतच आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणार आहोत. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर काळाची गरज ओळखा आणि झाडं लावण्यासाठी परिवाराला मदत करा. तुम्ही फक्त झाड लावण्यासाठी मदत करा हो. त्या झाडाचं मोठा वृक्ष कसा होईल, त्याचं संगोपन कसं होईल हे परिवार करेल. त्याची काळजी परिवार घेतोय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार काळाची गरज ओळखून योगदान सहकार्य नक्की करा मित्रांनो. कारण पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे करायचं, एवढं लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट जो आहे ट्रान्झॅक्शनचा तो परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.